वंदनीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांच्या आशीर्वादाने तसेच नामदार मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आदेशानुसार नाशिक येथील जेम्स जाधव यांची ख्रिश्चन मायनॉरिटी सेल जिल्हाध्यक्ष नाशिकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। जेम्स जाधव हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असून अल्पसंख्याक समाजाच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठविला आहे। त्यांच्या अनुभवाचा व कार्यशैलीचा लाभ संघटनेला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येतोय। या नियुक्तीमुळे नाशिक जिल्ह्यात ख्रिश्चन अल्पसंख्याक समाजाचे संघटन आणि मजबूत होईल, तसेच समाजाच्या हितासाठी विविध उपक्रम राबविले जातील अशी अपेक्षा संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे। नियुक्तीनंतर जेम्स जाधव यांनी वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानत संघटनेने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा संकल्प व्यक्त केलाय। यावेळी जॉय कांबळे, विनोद भाऊ कदम, जीतू जाधव, श्रीकांत दादा कातडे, कृष्णा सानप, रॉणी पवार उपस्थित होते। नाशिक शिवसेनेमध्ये माननीय सुमनताई सोनवणे, कैलासजी आणि अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी, माजी नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। त्या सर्वांचं आम्ही स्वागत केलेलं आहे, त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि महिला आघाडीच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पक्षाच्या पदाधिकारी म्हणून नियुक्ती पत्र पण त्या ठिकाणी दिलेली आहे। जय महाराष्ट्र। वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना प्रेरित होऊन महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि आमचे कम्युनिटीचे मेन जेरी व्हाईट डेव्हिड यांच्या मार्गदर्शनाखाली आज नाशिक शिवसेना कार्यालय येथे मी पक्षप्रवेश केलेला आहे। याआधी मी खूप माझ्या फाउंडेशन मार्फत कामं करत आलो आहे। आता पक्षामार्फत मी कामे करीन आणि पक्ष जेही मला काम देईल ते मी चांगुलपणाने त्याची लाज ठेवेल आणि कार्य करेल। जय महाराष्ट्र।